हां बोलो मॅडम. देवा, त्या गुंडांचा काही पत्ता लागला का रे? नाही अजून तरी नाही मॅडम, आमचा शोध चालू आहे. पण आपण तर त्यांना बघितलंच होतं, शिवाय तिथल्या आजूबाजूच्या काही लोकांनी सुद्धा बघितलंय. सापडतील ते लवकरच. हो, नाही म्हणजे त्या गुंडांचा पत्ता लागायला हवा, कारण मला ना हे सगळं जरा खूप ऑड वाटतंय रे. म्हणजे सारंगवर हल्ला काय होतो, त्यानंतर तिथे राजकुमार काय होतो, हा निव्वळ योगायोग असावा? नाही, मला नाही वाटत आहे. जरा शोध लावू ना पटकन. ओके मॅडम. काय त्यांच्यापैकी एक जण जरी आपल्याला सापडला ना, तर आपल्याला सगळ्याची आयडिया येईल. आणि मला कळलं की लगेच तुम्हाला कळवतो. ओके. हो, थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. तिलोत्तमा, सारंग सावली सगळ्यांना पटलंय, तरी तुझा विश्वास बसत नाही. राजकुमार स्वतः तिथे होता, त्यांनी मार खाल्ला, त्याच्यावरही हल्ला झाला, त्याला दुखापत झाली, तरीही तुझा विश्वास बसत नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. तुम्ही वडील आहात ना, तुम्ही त्या नजरेने बघता या सगळ्याकडे. पण तरी सुद्धा ज्या मुलांनी सतत आपला विश्वासघात केलाय, त्याच्यावर एवढा सहज कसा विश्वास बसतो? ठीक आहे, माझं एक सोड, पण मुलांचा तर विश्वास बसलाय ना त्याच्यावर. मुलांची गोष्टच वेगळी आहे, त्यांचा अनुभव कमी पडतो. आपला तर आहे ना दांडगा. शिवाय आपण जन्म दिला राजकुमारला, वाढवलंय, लहानाचा मोठा केलाय. मला तर चांगलंच ठाऊक आहे तो मुलगा काय करू शकतो आणि काय नाही ते. आणि सारंगचं मला काही सांगू नका, त्याचं जरा अतिप्रेम आहे राजकुमारवर, आणि तेच आड येत आहे आत्ता. ठीक आहे, सारंगचं भावावरचं प्रेम आड येत आहे. हो, पण तुझं काय? एक आई म्हणून तुझं राजकुमारवरचं प्रेम ते नाही आड येत? नाही येत नाही, आणि यापुढे येणार सुद्धा नाही. नाही, माझं होतं त्या मुलावर प्रेम, मी कबूल करते ना. शेवटी मुलगा आहे तो माझा, पण त्यानेच ते संपवलं त्याच्या कर्माने.